महिला मंडळींना मी सांगेल स्त्रीचं चारित्र्य काय असतं। झाशीची राणी लक्ष्मीबाई युद्धावरती गेली आणि युद्धावरती गेल्यानंतर गंगाधरराव मरण पावले होते। झाशीच्या राणीला सगळं राज्य सांभाळायचं होतं। त्यावेळेला हजारो पुरुषांना सैनिकांना घेऊन झाशीची राणी शेवटच्या युद्धावरती गेली आणि युद्धावर जात असताना पुढे नदी पाहून हजारो सैनिक पुरुषांची घोडे थांबली। एक सैनिक बोलायला लागला, राणी साहब आगे बहुत बड़ी नहर है, हम घोड़ा नहीं उड़ा सकते। त्यावेळेला एका पुरुष सैनिकाचं उत्तर ऐकून झाशीची राणी स्तब्ध झाली आणि सांगितलं की कोई बात नहीं, पहिला घोडा मैं उडाऊंगी। हजारो पुरुषांची घोडे जिथे थांबली तिथे पहिला घोडा उडवणारी झाशीची राणी होती। युद्धामध्ये उडी घेतली। युद्धामध्ये उडी घेतल्यानंतर हजारो इंग्रज सैनिक झाशीच्या राणीच्या अवतीभवती तलवार चालवायला लागले। तलवार चालवत असताना झाशीच्या राणीकडे पाहायला लागले। झाशीची राणी एकटीच तिथे आहे आणि हजारो पुरुष सैनिक तिच्या आजूबाजूला आहेत। त्यावेळेला इंग्रज अधिकारी झाशीच्या राणीच्या पुढ्यात आला, बोलायला लागला, राणी लक्ष्मीबाई अब क्या करोगी? गंगाधर राव नहीं है, तुम्हारे पति नहीं है, अब क्या करोगी? ना तुम्हारे पास शस्त्र है, ना अस्त्र है, ना सिंहासन है, अब क्या करोगी? कैसे युद्ध लड़ोगी और कैसे जीतोगी? झाशी का रक्षण कैसे करोगी? त्यावेळेला झाशीची राणी जे बोलते ना ते प्रत्येक स्त्रीने लक्षात घ्यावं। त्यावेळेला झाशीची राणी बोलायला लागते, राव साहब ये भारत है भारत, राव साहब ये भारत है भारत, यहाँ सब कुछ छोड़ के जो चरित्र के साथ खड़ा होता है वही सबसे बड़ा होता है।